नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विलास वसंत रायमळे। आजपासून आपण या चलपटाच्या साहाय्याने भेटणार आहोत। या चलपटाच्या माध्यमातून आपण का भेटणार आहोत, तर मी मागच्या 11 वर्षापासून इंग्रजी अध्ययनाचं काम करतोय। या अध्ययनाच्या संदर्भात आणि याच्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली, असं माझ्या निदर्शनास आलं की विद्यार्थी जे आहेत आणि पालक पण हे इंग्रजीला एवढा बाऊ करून बसतात, एवढी कठीण करून बसतात। वास्तविक पाहता इंग्रजी एवढी कठीण भाषा नाही। का तर आपल्याला जे आपण लहानपणापासून शिकतो किंवा मोठे झाल्यावर शिकतो, वर्गामध्ये शिकतो, टीचर लोक आपल्याला शिकवतात, त्यांचं शिकवण्याचं माध्यम किंवा काहीतरी आपलं शिकण्याचं माध्यम याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी कमी जास्तपणा आपल्याला जाणवतो आणि त्यामुळे इंग्रजी ही भाषा आपल्याला कठीण वाटते, बरोबर। तर मी काय करणार आहोत, मी पारंपरिक रीतीने तुम्हाला इंग्रजी शिकवणार नाही। पारंपरिकरित्या म्हणजे काय, तर ग्रामर, ट्रान्सलेशन हे जे आहे हे मी तुम्हाला शिकवणार नाही, टेन्सेस वगैरे काहीही शिकवणार नाही। कारण मी शिकवण्यासाठी इथे उभा राहिलेलो नाही। तर मी तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला चर्चेच्या माध्यमातून शिकवणार आहे, सांगणार आहे काहीतरी। काय सांगणार आहे, तर बघा, इंग्रजी ही एवढी अफाट लँग्वेज आहे, खूप मोठी लँग्वेज आहे आणि खूप समृद्ध अशी भाषा आहे। त्या इंग्रजी भाषेच्या बद्दल बरेच लोक म्हणून चुकलेले आहे की इंग्रजी काय आहे। इंग्लिश इज अ प्रिसियस लँग्वेज असं म्हटलं जातं, खूप मूल्यवान अशी भाषा आहे आणि तिचं मूल्य जगामध्ये आहे आणि त्यामुळेच ती जागतिक लेवलला इंटरनॅशनल लँग्वेज म्हणून म्हटली जातं। कारण काय, तर आपल्याला माहितीच आहे की फक्त इतर लोकच नाही, तर आपल्या भारताचा पहिला पंतप्रधान जे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की इंग्लिश इज द विंडो ऑफ नॉलेज, विंडो ऑफ द वर्ल्ड। म्हणजेच काय, ही इंग्रजी एक खिडकी आहे। कशाची खिडकी, तर नॉलेजची, जगाची। म्हणजे जग आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इंग्रजीची खिडकी ओपन करावीच लागणार आहे, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने जग हे ओळखलं जाऊ शकतं, नाहीतर नाही। आणि त्याच माध्यमातून ते जग ओळखण्यासाठी मी इथं तुमच्या समोर आजपासून हजर राहणार आहे। मी काय करणार आहे, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत माहितीये का, तर इंग्रजी शब्द आधी शिकणार आहोत। आपल्याला माहितीये कुठलीही भाषा जर का आपल्याला शिकायची असेल तर आधी मुळाक्षर फोन आणि नंतर त्या फोनांचा वापर करून वर्ड्स हे क्रिएट होतात। आणि म्हणून आपल्या चॅनलचं नाव सुद्धा आपण काय ठेवलेलं आहे, वर्ड वॉर, शब्दांशी युद्ध आपण करणार आहोत। मी हेच नाव का ठेवलं, तर याच्या मागचं थोडेसे कारण आहेत। मग माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक विद्यार्थिनी माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, सर देयर आर मेनी लोकेशन फॉर मी। मी घाबरलो, तिला नेमकं म्हणायचं काय। मी तिला विचारलं, काय ग तुझा म्हणण्याचा अर्थ काय, तर तिने मला म्हटलं की सर माझ्यासाठी अनेक स्थळं आहेत। मग मी तिला म्हटलं, अगं बाई, शब्दांचा वापर योग्य ठिकाणी आपण जर का केला तर योग्य अर्थ लागतो, नाहीतर नाही। म्हणून काय, या लोकेशनच्या ऐवजी तू म्हण ना की प्रपोजल्स आहे, तर ते करेक्ट आणि कन्फर्म आणि परफेक्ट इंग्लिश होईल। पण आपण ते काही करत नाही। कालचंच उदाहरण बघा, माझा एक विद्यार्थी मला फोन करतो आणि म्हणतो, सर आर यू एम्प्टी टुमारो। परत मी म्हटलं, एम्प्टी नाही रे बाबा, फ्री हा शब्द बोल। मी फ्री आहे उद्या, तू ये भेटायला। आणि तो मला भेटायला आला। अशा पद्धतीची आपण इंग्रजी बोलतो। म्हणजेच काय, आपण करतो तरी काय, याचा अर्थ असाच की आपण विचार मराठीत करतो आणि नंतर ती इंग्रजीमध्ये बोलतो आणि त्यामुळे आपल्या ह्या चुका होत असतात। तर त्या चुका टाळण्यासाठी एमपीएससी यूपीएससी म्हणजे हुकॅब नावाचा एक कन्सेप्ट असतो, व्होकॅब्युलरी, तो आपला डेव्हलप करण्यासाठी मी हे सदर चालू केलेलं आहे। ह्या सदरामध्ये म्हणजे ह्या चलपटाच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला वर्ड शिकवणार आहे की कुठला शब्द कोणत्या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे। योग्य शब्दाची योग्य जागा जर का दिली तर आपला जो अर्थ आहे तो परफेक्ट होणार आहे। आणि म्हणूनच हे चॅनल, युट्यूब चॅनल मी सुरू केलेलं आहे। आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वर्ड्स वॉर। ओके, म्हणजेच काय, शब्दांशी युद्ध। आपण इथं शब्दांशी युद्ध करणार आहे, आपल्या शब्दांच्या, इंग्रजी शब्दांच्या गुहेमध्ये शिरणार आहेत आणि विजय मिळवणार आहेत। तर मी इथं थांबतो। मला आशा आहे की तुम्ही सर्व आपल्या सगळ्याला भेट देतील। ठीक आहे, धन्यवाद।